बीडमध्ये स्थानिक राजकारण हे गेल्या वर्षभरामध्ये प्रचंड चर्चेत राहिलेलं होतं। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी बीडमधून आपल्या सोबत आहेत। स्वानंद, बीडमध्ये कोणाची ताकद सगळ्यात जास्त सध्या पाहायला मिळतेय? नगराध्यक्ष पदावरती कोणत्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील असा अंदाज वर्तवला जातोय? नक्कीच आपण बीडमध्ये बघितलं तर 6 नगर परिषदांची निवडणूक पार पडली होती आणि या 6 नगर परिषदेमध्ये बीड, गेवराई आणि परळी या तिन्ही ठिकाणी विविध पक्षांनी, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजप यांनी आपली ताकद पणाला लावली। परळीमध्ये बघायला गेलं तर आधी मुंडे विरुद्ध मुंडे अशी लढती व्हायच्या गेल्या काही नगरपालिकांमध्ये, मात्र यंदा जी लढत होती ती होती राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट महायुतीची। प्रत्यक्षात आपण बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रथमच आपली ताकद संपूर्ण पणाला लावली आणि बीड परळीमध्येच त्यांनी आपला तळ ठोकला होता। 15 दिवसामध्ये त्यांनी साधारण 8 ते 9 सभा घेतल्या आणि त्या सभानंतर त्यांनी असं वक्तव्य देखील केलेलं की परळीच्या नगराध्यक्षपदी आमचाच नगराध्यक्ष विराजमान होईल। लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण दुसरीकडे जर बघायला गेलं तर धनंजय मुंडे या देखील परळीमध्ये प्रचारासाठी उतरले होते आणि इतर ठिकाणी त्यांनी प्रचार न करता परळीमध्ये विशेष लक्ष दिलं होतं। आता त्यानंतर आज गुलाल कोणाला लागतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। साधारण 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। 9 टेबलची व्यवस्था नगरपालिकेत करण्यात आलेली आहे। 2 फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे। 12 वाजेपर्यंत आपल्याला नेमकं कळेल की काय चित्र असणार आहे, परळीचा नगराध्यक्ष कोण होईल हे आपल्याला 12 वाजेपर्यंत कळणार आहे। बरोबर आहे। आणि आज सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद स्वानंद, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।